सगळ्यांना ही विनंती आहे की थोडंसं शांततेत ऐका माझं. इथे सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत. इथे एकही असा माणूस नाही ज्याच्या भावना दुखावलेल्या नाही. पण आपल्याला संरक्षित मार्गाने न्याय मिळवायचा आहे आणि आपण तो न्याय मिळवणार. ठीक आहे. आज जी घटना घडली त्या घटनेमध्ये व्यवस्थितरित्या काम करणं हे पोलिसांचं पहिलं कर्तव्य होतं. ते त्यांनी बरोबर केलेलं नाही. त्यांनी अॅट्रॉसिटीचे सेक्शन बरोबर लावणं गरजेचं होतं. ते त्यांनी केलेलं नाही. वरिष्ठ लोक हे उत्तर देतात की आम्हाला एसीपीला विचारायला लागेल. जर तुम्हाला एसीपीला विचारायचं आहे तर तुम्ही वरिष्ठ कसले या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ आहात. तुम्हाला पाहिजे तुम्ही कसे संकेत द्यायला पाहिजे की या गोष्टीवरती काटेकोरपणे त्याच्यामध्ये सेक्शन लागले गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठलाही दिरंगाई होता कामा नये. तुम्ही जाणीवपूर्वक दिरंगाई काय केली? तुम्ही त्याच्यामध्ये वीकर सेक्शन का घेतले? वीकर सेक्शन घेणे हा पण कायद्याने गुन्हा आहे अॅट्रॉसिटीच्या सेक्शनमध्ये. जर जो अधिकारी त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आरोपींना शय देत असेल, त्याला पाठीशी घालायचं काम करत असेल, तर तो पण त्याच्यामध्ये सहआरोपी करण्याची ताकद आहे आमच्यामध्ये. त्यांना बजावून दाखवणार आम्ही कोर्टामध्ये. संरक्षण मार्गानेच आम्ही सगळं त्यांनी ऍक्च्युअली हे सेक्शन प्रॉपर घ्यायला पाहिजे होते. ते आम्हाला त्यांनी व्यवस्थितरित्या करून द्यावे ही आमची त्यांच्याकडे कळकळीची विनंतीच आहे. आम्ही त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा दबाव वगैरे टाकत नाही. त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही त्यांना सांगतो. अॅट्रॉसिटीचा गुन्हा घडलेला आहे. बाबासाहेबांची विटंबना झालेली आहे. चपलेचा हार घातलेला आहे. तर त्यांनी आम्हाला कृपया तसे सहकार्य करावं. सेक्शन इंडियन पिनल कोडचे नवीन सेक्शन जे आहेत ते आणि त्या आरोपींना अरेस्ट करून त्यांना गजाआड करावं ही आमची त्यांना पहिली विनंती आहे. त्यांनी ते करून दिलं. आम्ही शांतपणे इकडनं जाणार. ठीक आहे. उद्या कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर आम्ही आमच्या फाईल करू आणि माझे सर्व माझ्या वकील बांधवांना ही वैयक्तिक अशी विनंती करतो की त्यांच्या कुठल्याही भीमसैनिकांनी त्यांचं घेता कामा नये वकीलपत्र. माझं लक्षात यांचं म्हणणं असं आहे की आमचे गेलेले तपासाला जर तपासाला गेले असतील तर जो पहिला आरोपी आहे त्याला व्यवस्थित माहिती आहे. तो आरोपी पकडल्यानंतर आला नाही किती किलोमीटर आहे तो किती अंतर आहे हे आपण त्यांना विचारू आता. कारण हे त्यांना स्पष्ट द्यावं लागेल उत्तर. एक आरोपी जर पकडला असेल तर विदिन काहीतरी याच्यामध्ये त्याला माहिती असेल किलोमीटर अंतर आहे 30 मीटर अंतर आहे. मग एवढा वेळ का लागला? एवढा वेळ का लागला हे आम्ही त्यांना विचारू. सरकार हमसे डरती है. गुन्हे कधी नोंदवून घेणार आहे? काय गुन्हा झालेला आहे.